हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 17. भक्त भगवंताला जोडला जातो. भक्त भगवंताला आणि भगवंत भक्ताला जोडला जातो. भक्ताला भगवंताशिवाय चैन पडत नाही. भगवंतालाही भक्ताशिवाय चैन पडत नाही. भक्ताने भगवंतातील परमतत्व जाणलेले असते. भक्ताला भगवंतात विलीन व्हायचे असते. भगवंतानेही भक्तामधील परम प्रेमरूपा भक्ती ओळखलेली असते. भगवंत भक्ताला स्वतःत विलीन करून घेतो. भक्ती प्रेमरसाने हे असे भक्त भगवंत अद्वैत होऊन जाते. भक्ताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. तो भगवंताच्या नावाने जोडला जातो आणि ओळखला जातो. पार्वती मातेने श्री शिवजींमधील शिवत्व ओळखले होते. ती त्यांची उपासना करत असे. दुर्गा मातेच्या रूपाने तिने श्री शिवजींचे कार्य केले. तिचे नाव श्री शिवजींना जोडले गेले. असे आपण म्हणतो शिवपार्वती, गौरी शंकर, शंकर पार्वती. भक्त भगवंताला आणि भगवंत भक्ताला जोडला गेला. रमादेवीला स्वयंवराचे वेळी पाहायला अनेक राजे, सम्राट, चक्रवर्ती भोज आले होते. परंतु दूर शेषशयनी पहुडलेल्या भगवंतांना तिने वरले. त्यांना वरमाला घातली आणि तेथेच त्यांच्या पायाशी ती पादसेवन भक्ती करू लागली. न मागे तयाची रमा होय दासी. तिने भगवंतातील ईश्वरत्व जाणले. आई रमा अंबिकेच्या रूपाने तिने भगवंताचे कार्य केले. तिचे नाव भगवंतांना जोडले गेले. भगवंतांचे रमाकांत असे नाव झाले. भक्त भगवंताला आणि भगवंत भक्ताला जोडला गेला. सीतामाईने श्रीरामामधील अवतारत्व ओळखले. ती रामाच्या जनकार्यात सेवा करू लागली. सीतामाईने वानर म्हणून त्यांची कधीच उपेक्षा केली नाही. त्यांना मातेचे वात्सल्य दिले. तिचे नाव श्रीरामाला जोडले गेले. सीताराम असे म्हटले जाते. भक्त भगवंताला आणि भगवंत भक्ताला जोडला गेला. रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती, परंतु तिने त्यांचा पती म्हणूनच स्वीकार केला. पत्नी म्हणून तिने त्यांच्याशी संसार केला. परंतु गोपींनी श्रीकृष्णामधील परमात्मतत्व जाणले. गोपींनी श्रीकृष्णावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम केले. स्वतःच्या पतीपेक्षा जास्त प्रेम केले. गोपींनी कृष्णासाठी स्वतःच्या संसाराची पर्वा केली नाही. जनरीतीची पर्वा केली नाही. गोपींनी कृष्णावर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त वात्सल्य केले. गोपींनी कृष्णासाठी लज्जाही सोडली. कृष्ण मथुरेला जाऊ लागल्यावर त्या त्याच्या रथापुढे आडव्या पडल्या. कृष्ण मथुरेला राहायला गेल्यावर मथुरेतील स्त्रियांना कृष्ण दर्शन होते म्हणून गोपी मथुरेतील स्त्रियांचा हेवा करू लागल्या. गोपींची प्रतिनिधी म्हणून कृष्णाला राधेचे नाव जोडले गेले. राधाकृष्ण. भक्त भगवंताला आणि भगवंत भक्ताला जोडला गेला. हरि ओम.